भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि माझ्या जोडीनेच मार्गदर्शक राशीचक्रकार शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत, तेही आपलं स्वागत करत आहेत. आपण नक्षत्रांचा अभ्यास सुरू केला आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. नक्षत्र ही अनेक तारकांनी बनलेली असतात, हेही आपल्याला विज्ञानात शिकवलंय. पण त्या नक्षत्रांचा मानवाच्या स्वभावावर काही परिणाम होत असतो हे शहाणपण मात्र आपल्याला आता येणं आवश्यक आहे. कारण असं म्हणतात, शरीराला जसं आरोग्य हवं असतं तसं आत्म्याला शहाणपण हवं असतं. आणि म्हणूनच त्याच्यासाठी नक्षत्र या विषयावर आपण जाणून घेतोय आणि आज वृषभ राशीकडे वळतोय. जाणून घेऊया कोणती नक्षत्र साथ देतात वृषभेला. शरदजी, कृत्तिका तर आपण नक्षत्र मेष मध्ये पण पाहिलं, त्याचा पहिला चरण तिथे पाहिला, तर आता इथे 2, 3 आणि 4 वृषभ राशीचे जे वैशिष्ट्य आहेत त्याची सुरुवातच त्या पहिल्या चरणापासून व्हायला लागते. फरक एवढाच आहे, वृषभेचं सगळं सौंदर्य, वृषभेचा गोडवा जो रोहिणीमध्ये आहे तो कृत्तिकेत नाही आहे. पण आपण आता उल्लेख केला होता की ह्या कृत्तिकामध्ये काळजी घ्यायला पाहिजे चारित्र्याची. कधी कधी विकारवशत असते, खाण्यापिण्यामध्ये संयम राहत नाही. हे सगळं कृत्तिकेत चंद्र असेल तर. पण हे एकांगी फळ झालं. दरवेळी मी का सांगतोय, रेग्युलर पाहणारे लोक असतील असं नाही, कोणाचं चुकत असेल तर तुम्ही मी जे सांगतोय ते एक रीडिंग झालं, ते सगळं जुळवून नंतर पुन्हा पाहायचंच आहे. तर ह्या कृत्तिकेच्या लोकांनी एक म्हणजे आपल्या व्यसनांपासून दूर राहावं, ती सुरुवातच तिकडे होते. दुसरी गोष्ट, खाण्यापिण्याच्या बाबतीत जे पचत नाही ते आधी समजून घ्यावं. बऱ्याच कृत्तिकेच्या मंडळींना तिखट नाही चालत, नेमकं तिखट खाण्याची आवड असते. कृत्तिका हे आरोग्य बिघडवण्यासाठी कुपत्याला आमंत्रण करतं, म्हणून ती काळजी घ्यायची आपण. त्यामुळे कृत्तिका एक सर्वसाधारणपणे व्यसनाकडे झुकलेलं असं जनरल वर्णन आहे. आणि त्यात वृषभेची सुरुवात दुसऱ्या चरणापासून होते. त्याच्या वृषभ राशीची सुरुवात कृत्तिका द्वितीय चरणापासून होते. म्हणजे मेषेत जी थोडासा तामसीपणाला सुरुवात झाला आहे तो वृषभेत तो कंटिन्यू होतो. म्हणून वृषभ कृत्तिका आलं ते रिडिंग जास्त महत्त्वाचं आहे. कारण मेषेमध्ये कुठेतरी एक मनुष्य खंबीर असतो, वृषभेत प्रवाहपतीत होऊ शकतो. मग वृषभ कृत्तिकेच्या आपल्या घरात कोणी मुलं मुली असतील, एक नीट लक्ष ठेवा त्यांच्याकडे. शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष करून मजा करत नाहीत ना. पण कितीतरी गोष्टी आहे, जागरणाचं घे, मोठ्या लोकांना ड्रिंक्स असेल, नॉनव्हेजचं असेल, ते तेवढी काळजी त्यांनी घ्यावी कृत्तिकामध्ये. आणि मग नंतर जो चरण सुरू होतो 13°20 कलांवर रोहिणी, हे नक्षत्र सुरू होतं. तर हे रोहिणी नक्षत्र तर वृषभाची ओळख आहे. हो, 13-20ला त्याचा पहिला चरण संपतो, चालू होतो 10ला. मग वृषभ राशीतल्या 10° 23-20 पर्यंत 13°20 कला हे रोहिणी नक्षत्र आहे. रोहिणीचा शब्द ऐकून तुला आश्चर्य वाटेल, सत्य मधुर वचनी. किती अवघड आहे ना, सत्य बोलायचं आणि मधुर बोलायचं. उदाहरण देतो, एखाद्याला तुम्ही निर्बुद्धात असं नाही म्हणायचं. रोहिणीवाले काय म्हणतात, आपल्याला आकलन शक्ती जरा कमीच आहे, हे गोड बोलू बरोबर गळी उतरवणं ते त्याला जमतं. तर रोहिणीचा प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ कुठलाही चरण असो, 10 ते 23-20 व्यापिनी जे नक्षत्र आहे त्या रोहिणी नक्षत्रामध्ये सत्यमधुर वचनपणा आहे, खूप रसिकता आहे. जे कृत्तिकेला करावंसं वाटतं पण झेपत नाही, ते रोहिणीला करावंसं वाटतं आणि पचतं झेपतं सगळंच होतं. रोहिणी रसिक आहे पण रोहिणी विलासी नाही आहे. रोहिणीमध्ये भरपूर आध्यात्मिक बैठकसुद्धा आहे, जर त्याने सिन्सिअरली ठरवलं करायचं. पण याच्यात मला रोहिणीचा आवडता गुण कुठला, आध्यात्मिक आहेत म्हणून गंभीर नाही आहेत आणि एकदम रसिक आहेत म्हणून प्रवाहपतीत नाही आहेत. ज्यावेळी जे करायचं ते मस्त करायचं. उदाहरणार्थ, मुलीचं लग्न झालं आहे, निश्चितपणे सत्यनारायणाची पूजा घरी ठरवली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल केवढ्या भाविकपणे ती पूजेला बसली आहे. व्यवस्थित त्या घराची मी सून आहे, त्या घराला घरपणा आणायला पाहिजे, लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे, सगळं सांभाळणार, नऊवारी नेसेल, दागिने घालेल,
पण नवऱ्याच्या बाजूला बसून पवित्रपणे शांतपणे पूजासुद्धा ऐकेल. नाही तर काही मुले अशा नटतात की भटजींचंच लक्ष लागत नाही. असं होऊ नये. रोहिणीमध्ये हा कलात्मक दृष्टिकोन असला तरी धार्मिकता आहे. अशी रोहिणी नक्षत्राची मुलगी, लग्न झालं, पूजा अर्चा केली, कुळोपचार केले, हनीमूनला जायला निघाले, तिथे वेगळं स्वरूप नवऱ्याला दिसेल. तो म्हणेल तर घरामध्ये किती वेगळे होते. म्हणजे ज्यावेळी ज्या गोष्टी करायच्या त्या संयम राखून सगळ्या गोष्टीला न्याय देण्याकडे माझा कल आहे, असं रोहिणीची मुलगी म्हणेल. रोहिणीचा मुलगा हा पण थोडा फेमिनाईन क्वालिटीचा असेल. हा मेषेतला जो भाग आहे जरा मर्दानी किंवा सिंहधनुमधला तो येईलच असं नाही. पण शेवटी रोहिणी नक्षत्राचे पुरुषसुद्धा आर्जव असणारे असतात. त्यांच्या बोलण्यात आर्जव असतं. किंवा कुठे सर्व्हिसमध्ये वगैरे असले, स्टाफशी कसं वागायचं, सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचं. रोहिणीचा आता मॅनेजिंग डायरेक्टर असेल तर तो कामगारांना इतकं आवडेल की तो पहिला म्हणजे स्विमिंग पूल बनवेल त्यांच्यासाठी, पडद्याची रंगसंगती छान करेल, झाडं वगैरे लावेल, एक पुष्करणी कारखान्याच्या सुरुवातीला ठेवेल. त्या कामगारांना रजा हाच शिक्षा वाटेल, शिक्षेचा भाग. म्हणजे रोहिणीमध्ये रसिकता, रोहिणीमध्ये भरपूर ऐश्वर भोगण्याची कला, त्याच वेळी वाहवत जाणं आणि अधर्माने वागणं ते करत नाहीत. म्हणून रोहिणीच्या स्त्री पुरुषांमध्ये कधी कधी आपल्याला वाटतं जरा जास्तच रसिक वाटतं, पण तसं नाही. कुठे थांबायचे ठाऊक असल्यामुळे धावायला मजा येते त्यांना. पण धावता धावता कुठे गेले गर्तेमध्ये असं होत नाही. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कुठलाही चरण असो, फळ हेच राहतं. आता पुढचा मला तुला भाग सांगायचा आहे. हे मी रोहिणी चंद्र असता तुमचं नक्षत्र ते होतं. पण ह्याच रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीमध्ये 16 अंशावर शुक्र असू शकतो. मग तो शुक्र रोहिणीचा द्वितीय चरण असेल येण्याची गरज नाही. पण रोहिणीसारख्या सुरेख नक्षत्रात शुक्र आला किती वाढेल ना त्याची रसिकता. त्यात नेपच्यून आला तर अनेक पुन्हा वेगळं सौंदर्य निर्माण होईल. मीना कुमारीचे वगैरे जे रोज झटका लावणारे होते तसं त्यात मिळेल. नेपच्यून म्हणजे सेन्सिटिव्हिटी आहेत प्लस सौंदर्य आहे. पण त्यात शनी, मंगळ, हर्षल यांचं काम नाही. रोहिणीमधला बुध कृती कमी करतो पण बोलतो फार रोमॅन्टिक. तू मुद्दाम मार्क कर. वृषभेमध्ये 10 पासून 23-20 पर्यंत ज्यांचा बुध आहे हे ब्युटिफुल बोलत जातात आणि बोलून वातावरण निर्मिती करणं याचा स्टेजवर उपयोग होऊ शकतो ना. म्हणजे आर्टिस्ट असेल तरी, लेखक असेल तर लिखाणात होईल आणि जे बोलणारे असतात त्यांना खूपच छान आहे. रोहिणी नक्षत्रात बुध असणाऱ्यांची प्रेम प्रकरणं लवकर जमतात. कारण प्रेम प्रकरणातली सुरुवात बोलण्यापासून होते, अनुभव नंतर येतो. पण आधी बोलणं, त्या बोलण्याने अतिशय सुंदर इम्प्रेशन निर्माण होणं. हे मी का सांगतोय तर विविध ग्रह फिरवून बघ त्याच्यामध्ये. रोहिणीत हर्षल आला, काय उपयोग आहे त्याचा? असा रॅश प्लॅनेट तो, त्याला हे नाजूकता काय भावणार आहे. पण मग तिथे हर्षल कुरघोडी नाही ना करत? हर्षल थोडा बिघडेल, म्हणजे रोहिणीला बिघडवेल. आम्ही प्रेम समजू शकतो, एकमेकाचे नाजूक संबंध समजू शकतो, पण एकमेकांचा गैरफायदा घेणं हे नाही समजत. रोहिणी हर्षलाला अजिबात भूषणावं नाही आहे. चल, रोहिणीत राहू आला तर की मुलगी माझ्याकडे मुलाची पत्रक घेऊन, हा माझा फ्रेंड आहे, मला याच्याशी करायचं आहे, आणि रोहिणीत राहू आहे, त्याची काही वाईट फळं आहेत. तर इथे प्रश्न येतो, ती अगदी घोड्यावर बसून आली आहे तर मी सांगायचं का नाही? तर मी समस्त ज्योतिषांना सांगेन जे गाईड करतात वधूवरांना, लपवू नका तुम्ही. ती विश्वासाने तुमच्याकडे आली आहे, तिचा मित्र आहे, प्रियकर आहे, ती हर्ट होईल असं तुम्ही समजण्याचं कारण नाही. या गोष्टी आहेत त्या त्याला सांगून बघ, आणि तशा कन्फर्म जर झाल्या तर वेळीच सावध हो. मग पुढे त्याला सांगून तो ऐकत नसेल तर निर्णय तुझे, पण मी आधी परिणाम सांगून ठेवतो तो. आपण नक्षत्रांचा अभ्यास करतो आणि वृषभ राशीच्या मध्ये कोणती 2.25 नक्षत्र येतात ते पाहतो. रोहिणीपर्यंत सरकलो, आता पुढे मृग नक्षत्र सुद्धा लागतंय, त्याविषयी जाणून घेऊया की पहिला आणि दुसरा चरण मृग नक्षत्राचा आहे. तर ही कोणती अवस्था आहे? त्याच्या आधी एक राहिलं आपलं, ते मी तुला विचार. रोहिणीत तारे किती आहेत? रोहिणीत 5 तारे आहेत. रोहिणीमध्ये चंद्र, बुध, शुक्र तिन्ही एकत्र आले.
चंद्र बुध आणि शुक्र. रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीत अगदी 8 अंशाच्या आत तिन्ही आले, चंद्र पण आहे, बुध पण आहे आणि शुक्र पण आहे. रोहिणीला तिन्ही आवडतात. 3 एकत्र आले तर बुधबुद्धी, शुक्र रसिकता, आणि चंद्रमन. दुर्दैवाने रोहिणी नक्षत्रात बुध शुक्र चंद्र एवढी सुंदर युती येऊन सुद्धा ती राशीत अष्टमात आली, मृत्यूस्थानात. आणि द्वितीयातल्या शनीची 7वी दृष्टी त्याच्यावर पडली. इतका सुरेख गुलाबाचा गुच्छ आपल्याला मिळाला आहे, पण पाकळ्याच गळत आहेत, काहीतरी दुसराच प्रॉब्लेम झाला असं होतं. म्हणून मी हे का सांगतोय, छान छान योग जमून येतात, भविष्यातच चुकीत. म्हणजे किती अवघड आहे प्रारब्ध चांगलं मिळणं. पुण्यकर्म असल्याशिवाय ते मिळत नाही. आणि म्हणून या 3 ग्रह एकत्र आले तर काही छानच वातावरण निर्माण होईल, हे पण तुला कळलं. आता त्याच्या उलट राहू मंगळ हर्षल तिन्ही एकत्र आले, तेवढं सुरेख नक्षत्र. पण या तिन्ही ग्रहांमुळे अक्षरशः कुस्करला हा शब्द वापरतो ना आपण, तसं होईल तिथे. मी शक्यतो कधी कोणाला पटकन ऑल दी बेस्ट हे करत नाही, कारण मला बघायला लागतं. मी हॅपी न्यू इयर कधी कोणाला म्हणत नाही, कारण हॅपी न्यू इयर म्हटल्यावर नेमका तो जर जेण्यावरनं पडला तर त्याला असं काय उपाध्ये असं बोलले तरी माझं असं कसं झालं. एका ह्याच्यावर काय होतं ते, माणसाने माणसाला अशा शुभेच्छा देऊन काही होत नाही, परमेश्वराने आशीर्वाद दिले तर होतं. हे मी एवढ्यासाठी सांगितलं. चांगली चांगली नक्षत्र पापग्रहामुळे फुकट जातात आणि अत्यंत अशुभ नक्षत्र पण गुरुसारखा ग्रह येऊन कंट्रोल होतात. हे सर्वांगीण, मी तर म्हणे अष्टावधानी आणि शतावधानी पाहिजे ज्योतिषी. हे रोहिणीचं शतावधानी पाहिजे, ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. पुढे आता मृग नक्षत्राकडे जाऊया. आता मृगाकडे जाऊया. वृषभ राशीचे सगळे चांगले गुणधर्म अख्ख्या राशीभर नाही आहेत. वृषभ रसिक आहे, वृषभ खूप छान सगळं एन्जॉय करणारी आहे, वृषभाला सेन्स ऑफ ह्युमर पण चांगलं आहे, सगळं मान्य आहे. नॉट फ्रॉम 1 to 30. वृषभ राशीच्या 1 ते 30 पर्यंत सगळा रसिकपणा भरलेला नाही आहे. तो आहे 10 अंशापासून 23-20 पर्यंत. आपण म्हणतो ना कधी कधी एखादा पिक्चर खूप छान आहे, पण तो मधला अर्धाचा काय सुरेख सीन मस्त आहेत त्याचे, असं म्हणतो. हे एवढ्यासाठी मी सांगितलं, तुझे रास वृषभ का? अरे फारच छान. ते उपाध्यांचं ऐकलंच परवा. अरे सगळं नाही बोललो मी 1 ते 30, तेवढाच फक्त भाग चांगला आहे. मग कृत्तिकामध्ये जी थोडीशी सावधपणाची बाजू मी सांगितली होती, रोहिणी ती थोडी कंट्रोल झाली. रोहिणीला सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या तरी धार्मिकता असल्यामुळे स्खलनशीलते होत नाही असं मी म्हटलं. मृगामध्ये थोडं वेगळं चालू होतं. मिथुन राशीचा मस्किलपणा, ते जे काय सगळे गमती जमती करण्याचा स्वभाव, क्वचित वाह्यातपणासुद्धा सुरुवात इथे होते वृषभेत. म्हणून तुला वृषभेचे काही लोक खूप डिसेंट रसिक दिसतील, काही यातले दिसतील आणि काही मिस्किल दिसतील. हे असं कसं होतं, त्याला नक्षत्र पाहिली पाहिजे. चरणाचा काय संबंध आहे, चरण कितवाही असो. तर आता आपण जसं रोहिणीत पाहिलं की अमुक एखादा ग्रह तिथे आला, तर तसं मृगाचं पण पाहूया. मृग नक्षत्र तुम्ही सांगितलं की एक मिश्किलपणा आहे, थोडा वाह्यातपणा आहे, पण त्याच्यात कोणता ग्रह ह्याचा काही परिणाम होऊ शकतो? तारे किती आहेत? त्याचे 3 तारे आहेत. मृगामधला वृषभेचा रसिकपणा घेऊन 3रा चरण मिथुनेत शिरतो. ही विभागीय नक्षत्र असतात ना, थोडी इकडे आहे थोडी पुढे चालू होतात, त्यात दोन्ही राशीचं फळ मिळतं. मृग नक्षत्राच्या मंडळींमध्ये तुला थोडं कृत्तिकासारखंच जाणवेल. खूप बुद्धिमान आहेत, हसमुख आहेत, मिस्किल आहेत, अमुक असमुक, ठीक आहे. पण रोहिणी प्रेमप्रसंगात जे पावित्र्य सांभाळेल, उदात्तता सांभाळेल, कदाचित मृग थोडं वाहवत जाईल. आणि अशी मी बऱ्याच वेळा लेखातनं उदाहरणं पण दिली आहेत की ह्या मृग नक्षत्राच्या लोकांची फ्रेंडशिप होता होता कधी शारीरिक संबंधाला कळत पण नाही. हे मी एकेरी बोलते. त्यात नक्षत्रात चंद्र असेल तर असं घडू शकतं, पण त्या चंद्रावर गुरु असेल तर असं घडणार पण नाही. पण आधी एकेरी फळ तर निश्चित केलंच पाहिजे. म्हणून मृग नक्षत्र हे अतिशय रसिक, बुद्धिमान, तरतरीत,
पण सगळ्या गोष्टीचं कुतूहल असलेलं आहे. मृग नक्षत्राच्या लहान मुलं किंवा मुली कुतूहलापोटी धोकादायक खेळ खेळतात. आई वडिलांनी ती काळजी घ्यावी. आपल्या मृग नक्षत्राच्या मुलीला जर कुठे घालायचं असेल नाटकात, सिनेमात, तर काही आया कशा कायम त्यांच्याबरोबर असतात. हिरोना एवढा त्रास होतो मग. पण तसं या मृगामध्ये काळजी घ्यावी लागते, कारण कुतूहलच असतं. मित्र म्हणला ए चल ना जरा धो पावसात काय मजा असते बघू. ती बिचारी गेली. तिथे गेल्यानंतर अनावधानाने चुका घडू शकतात. हे पण मृगाचं एक फळ लक्षात घेण्यासारखं आहे. अशा मृगामध्ये शुक्र आला निश्चय घसरणार. अशा मृगामध्ये चंद्र आला तर डोकं सारखं त्या विचाराने फिरत असणं, सारखा बिंदलिंगी व्यक्तीबद्दल विचार करणं. पण मृग म्हणजे हरिण, आणि त्या हरणाच्या मुखी असलेल्या त्या नक्षत्राचं थोडं वर्णनसुद्धा असं आहे, ते चपळ आहे. मृगाचं एक वर्णन चपळ असं केलं आहे. चपळ आहे पण प्राणभयाने जसं इकडे तिकडे बघतं हरिण, तसं ह्या मृगामध्ये रोहिणीसारखा रसिकतेचा पराकोटीचा भाग नाही आहे. तर थोडं भीती वाटणं, असुरक्षित वाटणं हे पण आहे. म्हणजे इकडे रसिकता, इकडे बुद्धिमत्ता, इकडे मिस्किलपणा आणि असुरक्षित वाटणं. एवढ्या गोष्टी मी का सांगतोय, चुकून माकून एखाद्या मुलीच्या हातून प्रमाद घडला, तिने वेळीच जर घरी सांगितलं तर सोल्युशन मिळेल. पण ते केव्हा तरी निसर्ग नियमाप्रमाणे जाणवेल तर घरच्या लोकांना पण प्रॉब्लेम आहे. आता इथून पुढे तुझ्या मित्रमैत्रिणींचे मृगवाले कोण भेटले, विशेषतः मृगमिथून, तर खूप अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीज असतात की नुसतं सौंदर्य नाही, बोलणं पण आहे. इनव्हेरिएबली सावळ्या वर्णाची, डोळे असे बारीक करून बोलणारी, हसतमुख, छेडाछेडी करणारी, पण किंचित घाबरट, सावध, असं चपळ मृग नक्षत्र आहे. आता शरदजी, रोहिणी आणि मृग नक्षत्रात आपण इतर ग्रहांचा पण विचार केला, तसं कृत्तिकाबद्दल थोडंसं बोलूया का? मृगाबद्दल नाही, कृत्तिका आपण नक्षत्र पाहिलं वृषभ मधलं, त्यातलं तिथे शनी आला. हो, कृत्तिकामध्ये शनी आला तर मुळात कृत्तिकेचं जे फळ थोडं घसरण्याकडे वृषभेने सुरुवात झाली होती, त्याला उलट आळा बसेल, रसिकतेचा कोंडमारा होईल. मग त्याला आजारपण आहे का, काही त्याच्या घरात दुर्घटना घडली आहे. पण जे लोक रसिक असून कोंडलेले असतात त्यांचा तो भाग चालू होईल. कृत्तिका नक्षत्र शनी असेल तर. कृत्तिकामध्ये शुक्र, चंद्र, नेपच्यून जेवढे उत्तेजित होतील तेवढ्याच शनीमुळे कृत्तिका म्हणजे कसं होईल. कृत्तिकेत शनी, खूप तरुण मुलगी, नुकतंच लग्न झाले पण सासू सासरे राहायला आलेत, समोर नवरा आहे, सगळं व्यवस्थित, लग्न नुकतंच झालेलं आहे पण 10 बाय 10ची खोली आणि सासू सासरे आलेले आहेत. काय करणार? तसं कृत्तिकेत शनी आल्यावर होईल. शनी सासरा आहे. चंद्र आला तर, चंद्र आला तर तो मनाला कृत्तिकेचा जो थोडासा वृषभेचा भाग आहे रसिकपणाचा, त्याची सुरुवात करून देईल. पण चंद्र भावनिक दाखवतो, कृती दाखवत नाही. कृतीला मंगळ लागतो. कृत्तिकेत मंगळ आला तर कदाचित निर्लज्जपणा पण वाढेल. पण तो चंद्र आला तर कोणाला नकळत अशी पुस्तकं वाचायची, म्हणजे मनानेच सगळा आनंद घेणं किंवा काय विकृती असेल ते सुद्धा, हा एवढा भाग आहे. कृतीसाठी मंगळ लागेल. मग कृत्तिकेत सुद्धा मंगळ हर्षल असू नयेत, आपल्याला लाख वाटतं असू नयेत. ते तिथे येतात आणि आल्यावर पुन्हा नेमके पंचम स्थानासारख्या प्रणय स्थानात आले, फारच अशुभ. मग आपण आता इथेच थांबूया. सगळ्यांच्या वतीने आपले आभार मानते.